नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करतो टेक मॅनेजर मध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे फेसबुकचे फॉलोअर्स आपलं प्रोडक्ट परचेस करतील, इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आपली सर्व्हिस परचेस करतील. भरपूर लोकांचे हेच प्रश्न असतात की चैतन्य, माझ्या फेसबुकला एवढे फ्रेंड्स आहेत, तेवढे फ्रेंड्स आहेत, पण कोणी माझं प्रोडक्टच खरेदी करत नाही. त्याचं रिझन काय आहे बरं? त्या रिझन आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. हा मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी एक मी स्पेसिफिक डॉक्युमेंट बनवलेलं आहे. ते डॉक्युमेंट आधी पाहूयात, त्याच्यावरती डिस्कस करूयात आणि सोल्युशन समजून घेऊयात की काय केल्यानंतर काय होईल. ओके, सो इथे मी माझी स्क्रीन शेअर करतोय. ओके, तर फेसबुक आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढले, पण कस्टमर्स वाढले नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, फॉलोअर आणि कस्टमर मध्ये खूप मोठा फरक आहे. फॉलोअर म्हणजे कोण? फॉलोअर म्हणजे सोशल मीडियावरती तुमचा फोटो व्हिडिओ पाहून त्या व्यक्तीने तुम्हाला फॉलो केलेलं असतं. फॉलोवर हा विकत कधीच घेत नाही, म्हणजे घेतो पण त्याला पर्टिक्युलरली गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. त्या गोष्टी दिल्यानंतर ट्रस्ट द्यावा लागतो. तो ट्रस्ट दिल्यानंतर तो व्यक्ती तुमचा कस्टमर मध्ये रूपांतर होतो. फॉलोअर फक्त नंबर्स असतात. त्याला तुम्हाला मेहनत करावी लागते, त्याच्यावरती कष्ट घ्यावे लागतात. पोस्ट प्रोडक्शन नंतर तो कस्टमर बनतो. दोघांमधला सगळ्यात मोठा फरक आहे. फॉलोअर खरेदी का करत नाहीयेत? फॉलोअर खरेदी न करण्याचं सगळ्यात मेन कारण काय असतं? ऑडियन्स ती चुकीची असते. रॉंग ऑडियन्स असते ती. कारण चुकीच्या लोकांना तुमचं ऑर्गॅनिक पोस्टिंग करता तुम्ही. फेसबुक सगळ्या लोकांना दाखवतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांपर्यंत तुमची पोस्ट जाते, व्हिडिओ जातो. लोक काय करतात? हा आपला नातेवाईक आहे, हा आपला मित्र आहे, चल त्यांना फॉलो करूयात. जे लोक गरजेचे नाहीयेत, जे लोक तुमच्या बिझनेस सोबत बिझनेसचा संबंध पण नाहीये ज्या लोकांचा, ते लोक देखील तुम्हाला फॉलो करतात. कशामुळे करतात? तुमच्याकडे बघून तुम्हाला फॉलो करतात, तुमच्या बिझनेसला फॉलो करतात. परंतु त्या लोकांना तुमच्या प्रोडक्टची गरज नसते, त्या लोकांना तुमच्या सर्व्हिसची गरज नसते. मग आता असं काय करावं लागेल की त्या लोकांना आपल्या प्रोडक्टची गरज वाटली पाहिजे, त्या लोकांना आपल्या सर्व्हिसची गरज वाटली पाहिजे, त्या लोकांनी आपलं खरेदी केलं पाहिजे. फक्त सोशल मीडियावरती लाईक्स येऊन, कमेंट्स येऊन प्रोडक्ट विकले जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी स्ट्रॅटेजिक पोस्टिंग करावी लागते. आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्या पेजवरती पण आपले स्वतःचेच फोटो टाकतो, स्वतःचेच व्हिडिओ टाकतो. जेणेकरून काय होतं की लोकांना ते प्रोडक्ट बद्दल काय दिसत नाही, सर्व्हिस बद्दल काय दिसत नाही, आणि त्याचं त्यांना व्हॅल्यू मिळत नाही, टेस्ट मिळत नाही. तर आपल्याला असं नाही करायचं. आपल्याला आपल्या प्रोडक्ट बद्दलची योग्य माहिती टाकायची आहे. आपल्या फेसबुकवरती, आपल्या इंस्टाग्रामवरती आपल्या सर्व्हिस बद्दलची योग्य माहिती टाकायची आहे. आपल्या जुन्या कस्टमरचे रिव्ह्यूज टाकायचे आहेत. आपलं प्रोडक्ट कोणासाठी बनलेलं आहे हे टाकायचं. आपलं प्रोडक्ट कशा प्रकारे वापरायचे याचे व्हिडिओज बनवून टाकायचे, त्याचे इमेजेस बनवून टाकायचे. कॅनवावरती छोटे छोटे इमेजेस बनवून दररोज अपलोड करायचे. असं जर तुम्ही केलात तर काय होतं? या लोकांनी तुम्हाला फॉलो केले की नाही, त्यांना तुमची पोस्ट दिसते. ती पोस्ट काय असते? व्हॅल्युएबल असते. पोस्टमध्ये पर्टिक्युलरली त्यांच्या काय म्हणू शकतो, त्यांच्या गरजांवरती तुम्ही व्हिडिओ बनवलेला असतो, त्यांच्या गरजांवरती तुम्ही इमेज बनवलेलं असतं. आणि काय होतं, सायमल्टेनियसली त्यांना पोस्ट दिसत जाते, दिसत जाते, दिसत जाते. एक पॉईंट असा येतो की लोकांना वाटतं चला आपण हे प्रोडक्ट ट्राय केलं पाहिजे, ही सर्व्हिस आपण ट्राय केली पाहिजे. भरपूर दिवसांपासून आपण हे प्रोडक्ट पाहतोय, भरपूर दिवसांपासून आपण ही सर्व्हिस पाहतोय. एकदा ही सर्व्हिस आपण घेतली पाहिजे, एकदा हे आपण प्रोडक्ट घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? स्वतःचे वैयक्तिक फोटो न टाकता आपल्याला आपल्या बिझनेसचे फोटोज टाकायचे, बिझनेसचे व्हिडिओज टाकायचे, बिझनेसचे व्हिडिओज बनवायचे. ते व्हिडिओज कसे बनवायचे, ते इमेजेस कसे बनवायचे, ते व्हिडिओज एडिट कशा प्रकारे करायचे, याचे पुढचे अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला मिळतच राहतील. परंतु तोपर्यंत हे समजून घ्या की पर्सनल फोटोज व्हिडिओज न बिझनेस वाढत नसतो. त्याच्यासाठी बिझनेस रिलेटेडच व्हिडिओ तुम्हाला बनवावे लागतील. कस्टमर मिळवण्यासाठी काय करावं लागतं? कस्टमर मिळवण्यासाठी योग्य ऑडियन्स टार्गेटिंग हवं असावं लागतं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॉन्टेंट असावा लागतो. म्हणजे बघा, लोकांनी तुमचा व्हिडिओ का बरं पाहावा, लोकांनी तुमचे इमेजेस का बरं पाहावे? म्हणजे तुम्ही पण आज कोणाचाही विनाकारण व्हिडिओ पाहत नाहीत. एकतर तुम्हाला तिथून एंगेजमेंट म्हणजे एकतर तुम्हाला तिथून व्हॅल्यू मिळते, एकतर तिथून तुम्हाला नॉलेज मिळतं, किंवा तुमचा टाइमपास होतो, किंवा तुमचा एंटरटेनमेंट होतो. या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही व्हिडिओला पाहत नाहीत. अगदी सेम तसंच आहे. जर लोकांनी आपले व्हिडिओज पाहावे असे आपल्याला वाटत असेल ना, तर लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या आणि प्रॉब्लेमवरती सोल्युशन द्यायला सुरू करा. कन्सिस्टन्सी ठेवा. म्हणजे कसं होतं की आज आपण एक व्हिडिओ टाकतो. व्हिडिओ टाकल्यानंतर त्या व्हिडिओला लाईक येत नाहीत, फॉलोअर्स वाढत नाहीत आणि व्ह्यूज येत नाहीत. मग आपण डिमोटिवेट होऊन जातो की यार चैतन्य, मी पोस्ट करतोय पण व्ह्यूजच येत नाहीत, काय करू? काहीच करू नका. डेली पोस्ट करा. डेली पोस्ट करा. व्ह्यूज डझंट मॅटर. मॅटर काय करतं माहितीये का? कन्सिस्टन्सी.
दररोज व्हिडिओ टाकत चला, दररोज इमेज टाकत चला. रोज जर कन्सिस्टंटली जर तुम्ही गेलात ना, तर बघा तुमचं डिजिटल मार्केटिंग जर्नी किती सिंपल आणि किती सॉर्टेड होऊन जाते. ट्रस्ट बिल्डिंग साठी ट्राय करा. लोकांना तुमच्यावरती विश्वास बसला पाहिजे, याच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करा. लाईक लोकांना तुमच्या जुन्या कस्टमरचे व्हिडिओज दाखवा, रिव्ह्यूज दाखवा, टेस्टिमोनियल्स दाखवा, प्रोडक्ट कसं वापरायचं ते सांगा, सर्व्हिस कशा प्रकारे वापरायची ती सांगा. ही सर्व्हिस वापरल्यानंतर इतरांना काय फायदा झालाय, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर इतरांना काय फायदा झालाय, याचे व्हिडिओज बनवा. लोकांना हेच हवं असतं. लोक आजकाल सगळं टेस्ट केल्याशिवाय, सगळ्या गोष्टी पाहिल्याशिवाय, त्यांना विश्वास बसल्याशिवाय कोणतीच गोष्ट विकत घेत नाहीत. कॉल टू ऍक्शन क्लिअर ठेवा. आता कॉल टू ऍक्शन वरती आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहे, आणि इतर कोणत्या व्हिडिओमध्ये देखील आपण डीप डिटेल पाहूयात की कॉल टू ऍक्शन काय असतं. कॉल टू ऍक्शन म्हणजे शेवटचा मुद्दा, की एक्झॅक्टली तुम्हाला त्यांच्याकडून काय हवंय हे क्लिअर ठेवा. त्याच्यानंतर खरी ग्रोथ कशी मिळते? खरी ग्रोथ मिळते एंगेजमेंटने आणि ट्रस्टने. एंगेजमेंट द्या लोकांना, लोकांसोबत टाइम स्पेंड करा इंटरनेटवरती. त्यांच्या ट्रस्ट वाढवण्यासाठी प्रयत्न करा. ते लोक तुमच्या कस्टमर मध्ये कन्वर्ट होतील. कस्टमरचा एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह करा. 100% ते लोक तुम्हाला तुमचं प्रोडक्ट परचेस करतील, तुमची सर्व्हिस परचेस करतील. ऍड्स चांगल्या बनवा, जाहिराती चांगल्या लावा. फेसबुकला, इंस्टाग्रामला ऍड्स व्यवस्थित लावा. ऑर्गेनिक कॉन्टेंट पोस्ट करा. ह्या दोन्ही गोष्टी करा. 100% तुमचा कॉन्टेंट आणि तुमचे फॉलोअर्स आणि तुमचे कस्टमर्स नक्की वाढतील. रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी ट्राय करा. त्यांना मेसेजेस करा, त्यांना व्हॉट्सअप करा, वेगवेगळे फनल ट्राय करा. तर हे फनल्स काय असतात, डीएम्स कशा प्रकारे करायचे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजूनच जाईल. फक्त फॉलोअर्स वाढवण्याच्या चुका बिलकुल देखील करू नका. फेक फॉलोअर खरेदी करू नका. म्हणजे भरपूर लोक म्हणतात की आम्हाला 100 रुपये द्या, आम्हाला 200 रुपये द्या, आम्ही तुमच्या फेसबुकवरती एवढे फॉलोअर आणतो, आम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती एवढे फॉलोअर्स आणतो. बिलकुल देखील ही गोष्ट करायची नाही. सेल स्ट्रॅटेजी तुमच्याकडे नसते आणि तुम्ही मार्केटिंग मध्ये उतरता, असं करू नका. सेलची स्ट्रॅटेजी बनवा. सेलची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे बनवायची, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, पुढच्या येणार काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगूनच देईल. आणि आकड्यांवरती लक्ष देऊ नका. सोशल मीडियाचे आकडे तुमच्या बँक अकाउंट मधले आकडे वाढवणार नाहीये. मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने काम करा. बँक अकाउंट मधले आकडे नक्की वाढतील. फॉलोअर्स कडे लक्ष देऊ नका, व्ह्यूज कडे लक्ष देऊ नका. लक्ष कशावरती द्या, क्वालिटी कॉन्टेंट पोस्ट करण्यावरती लक्ष द्या. 100% तुमचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे ग्रो होईल, ऑर्गॅनिक पद्धतीने ग्रो होईल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. ज्या काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील, ज्या काही टास्क तुम्हाला दिले जातील, त्या टास्क कम्प्लीट करत चला. पुढचा व्हिडिओ लगेचच पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्या ग्रुपवरती येईल, तुमच्या चॅनलवरती येईल. सो अपडेटेड राहा आणि सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत चला. भेटूच आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.